बोलू का? अगं बोल ना. त्या दिवशी उत्सवात सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये जर आपण सिद्धू आणि पूर्वीचं लग्न लावून दिलं असतं ना तर खरंच बरं झालं असतं. तेव्हा मुहूर्त सुद्धा चांगला होता. आता मुहूर्त पाळून काय उपयोग? जे नुकसान व्हायचं ते झालं. तेच तर सांगतेय मी, केवढं मोठं नुकसान झालंय आपलं. त्या दिवशी केलेलं लग्न हे जन्मोजन्मी टिकणारं होतं. पण तुम्ही तेव्हा म्हणालात सिद्धू गाडे पाटलांचा वारस आहे, सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करणार नाही म्हणून, आणि तुम्ही लग्न होऊ दिलं नाही. तेव्हा जर सिद्धू आणि पूर्वीचं लग्न झालं असतं ना तर आज हा दिवस बघावाच लागला नसता आपल्याला. सिद्धूने त्या भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं खरंच, आणि त्याचा काय प्रभाव पडला ते बघतोय ना आपण. आज लाख प्रयत्न करून सुद्धा आपण हे लग्न थांबवू शकलो नाही. हे खरं सांगते तुम्हाला, तुम्ही जर घराण्याचा मुद्दा बाजूला ठेवला असता ना तर आज आपल्याला हवी तशी सून आपल्या घरात आणता आली असती. माफ करा मला, मी हे तुम्हाला बोलून दाखवते, पण मला फार वाईट वाटतं ह्या गोष्टीचं. झालं बोलू? अजून काही शिल्लक आहे बोलायचं? स्वतःच्या सासूला वर तोंड करून बोलताना लाज नाही वाटत? स्वतःला काही जमलं नाही म्हणून त्याचं खापर तू माझ्या डोक्यावर फोडू नकोस. अरे आपला मुलगा काय करतोय, कुठं जाऊन शेड खातोय याकडे साधं लक्ष देता आलं नाही तुम्हाला. नवरा मुठीत नाही, मुलगा ऐकत नाही, संसारावरती पकड नाही. ही तुमची गत, आणि तुम्ही आम्हाला शिकवायला लागलाय अक्कल. सगळ्यात मोठी चूक माझी झाली आहे. तुमच्यासारखी सून गाडे पाटलांच्या घरात आणली आणि घरचा कारभार तुझ्या हातात दिला ना, त्या दिवसापासून हे फासे आमचे पलटले.